बीएमसीसाठी एकनाथ शिंदेंनी कसली कंबर, पुढील रणनीतीसाठी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या बोलावली बैठक। कर्जत जामखेडमध्ये भाजपाचा आमदार रोहित पवारांना धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर, फडणवीस गडकरींसह 40 जणांची यादी। शिवसेना चिन्हाची सुनावणी 21 जानेवारीला होणार, तर आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। दौंड, जेजुरी, फुरसुंगी आणि चंदगडमध्ये दिलजमाई झाल्याची माहिती। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवार पदावर नकोत, अजित पवारांनी राजीनामा देण्याची दमानियांची मागणी। रामदास कदमांचं नाव न घेता भास्कर जाधव यांचा टोला, दापोली छमछमला बळी पडणार नाही, दापोलीत स्थानिक निवडणुकीचा प्रचार पेटला। मुंबऱ्यासह कुर्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी, 2 जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात, एकूण 378 मतदारांचं मतदान सुरू, निवडणुकीत शरद पवार, आशिष शेलार एकत्र। परवेज अन्सारीच्या घरात सापडले 6 जुने मोबाईल, अन्सारीची माहिती दडली एका हार्डडिस्कमध्ये, दिल्ली पोलिसांनी जप्त केली अन्सारीची हार्डडिस्क। नरेंद्र मोदींनी घेतली दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, जेएनपीएल हॉस्पिटलमध्ये जखमींना भेटून चौकशीची केली विचारणा। ओमार आणि मुजम्मिलच्या पासपोर्टवर तुर्कीय प्रवासाचा शिक्का, ओमार आणि मुजम्मिल का गेले होते तुर्कीला, तपास यंत्रणांचा तपास सुरू। डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, महाराष्ट्रातील डॉक्टर जफर हयात सोबत डॉक्टर शाहीननं केला होता विवाह, 2015 मध्ये डॉक्टर शाहीनचा झाला होता घटस्फोट। दिल्ली स्फोटासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर, देशातील प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा होता कट। दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही समोर, बॉम्बस्फोटाची अचूक वेळ संध्याकाळी 6:50:58 कोल्हापूर जिल्ह्यात भोंदूबाबाचा सुळसुळाट, स्मशानात जाऊन अघोरी पूजा, भूत उतरवण्याचं थोतांड, अनेक जण भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले। अकोला पालिकेच्या नावानं तिघांना लाखोंचा गंडा, 10 रुपये भरून पाणी बिल अपडेट करा असा मेसेज, एका महिलेचे 1,07,000 रुपये लंपास। शिक्षकाकडूनच गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा, अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। पुणे मनपाच्या रंगयात्री ॲपला विरोध, नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापक, रंगयात्री ॲपला त्यांचा विरोध। मग आमच्या मुलांना भूतानं मारलं का, निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलाली याला जामीन मिळताच पीडितांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला संताप। मुंबईत 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, 14 आणि 15 नोव्हेंबरला पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नवी मुंबईमध्ये कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या बाप्पाच्या मूर्ती अद्यापही पडून भक्तांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप।